नमस्कार, मी अभिजित श्वेतचंद्र आणि ही सेजल अभिजित श्वेतचंद्र आणि हा त्याचं नाव अजून ठरायचं आहे. तर आत्ता आम्ही निघालेलो आहोत कर्णवेध संस्कार करायला. आणि कर्णवेध संस्कार म्हणजे काय हे तुम्हाला माहिती असेलच, आणि त्याचे खूप फायदे आहेत आणि त्याच्या मागे शास्त्रीय कारणं सुद्धा आहेत. आणि आपल्या परंपरेनुसार आणि आपल्या पूर्वजांनी जे काही संस्कार केलेले आहेत, संस्कार ठरवलेले आहेत, त्यानुसार त्यातला हा एक महत्त्वाचा संस्कार म्हणजे कर्णवेध संस्कार. आणि त्यासाठी आम्ही निघालेलो आहोत. आणि आमचा आजचा ड्रेस कोड आहे रेड. बरं, आणि काहीतरी म्हणतात ते, काय म्हणतात ते, OTTTD, काय OOTD म्हणजे आउटफिट ऑफ द डे. हा आमचा रेड आहे आणि बाबूला सुद्धा आम्ही रेड घातलेला आहे. आणि त्यामुळे आम्ही निघालेलो आहोत. हे बघा, हा हात दाखवलेला आहे त्यांनी. आणि कसं आहे की आधी आम्ही दोघं ठरवायचो की कुठले कपडे घालायचे. आता उलटं आहे, आता आधी बाबूचे कपडे ठरतात आणि त्यानुसार आम्ही आमचे रंग निवडतो आणि मॅचिंग करण्याचा प्रयत्न करतो. आणि तसं आम्ही आज मॅचिंग केलेलं आहे आणि आता आम्ही निघालेलो आहोत. ओके, तर आमचा ओळखीचाच ज्वेलर्सवाला आहे. तो म्हणत होता घरी येतो म्हणून, पण म्हटलं नाही, आपण ज्वेलर्सच्या दुकानातच जाऊया. आणि म्हणून मग आम्ही निघालेलो आहोत. चला पाहूया. हेलो, तो ये ऐसा हमें लेंगे तो चलेगा? हो झालं. अरे मस्त झालं. हो हो रडला नाही, रडत नाही तो, स्ट्रॉंग बॉय. कशालाच नाही घाबरायचं ना तू. त्याला शूरवीर आहे, शूरवीर आहे. तू गावकर बाबू बिंदास. खंडोबाचं मंदिर आलं की उठवते. छान गावकर. सो आता बाबूचं कर्णवेध संस्कार झालेले आहेत. आणि सेजल शॉपिंग करायला गेली होती, कारण उन्हात बाबूला नेणं बरोबर नव्हतं, म्हणून मग मी गाडीत थांबलो होतो आणि सेजल बाबूला घेऊन गेली होती. आणि मी गाडीत थांबलो म्हणून सेजलने मला हे दिलंय. बरं, हे 3 गुलाब का? एक मी, एक बाबू आणि एक सेजल, असं. थँक्यू सेजल. आणि हा आमचा चिमुटला गावगाव गेलाय. बाबूला आहे हॅपी रोज डे. आता आमची कर्णवेध संस्कार झालेले आहे आणि म्हणून आम्ही आलेलो आहोत खंडोबाच्या दर्शनाला, आमच्या खंडेरायाचं. कारण हा आमच्या खंडोबाचे. धन्यवाद. जय कोडियाको, जय मल्हार. शेरू